जालना जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार अवैध गौण खनिज वाहतुकीवर जालना आरटीओच्या वायुवेग पथकाची कारवाई। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी जालना जिल्हाधिकारी यांनी ठोस पाऊल उचलले असल्याने सर्व शासकीय यंत्रणा जोमाला कामाला लागल्या आहेत। जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांच्या निर्देशानुसार तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या वायुवेग पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबवली। ही कारवाई पथकाचे नियंत्रण अधिकारी मोटर वाहन निरीक्षक भीमराज नागरे यांच्या सोबत पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली। मंठा जाफराबाद टेंभुर्णी परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत 6 वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे 1,50,000 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे। तसेच विनापरवाना वाळू वाहतूक करणारे एक वाहन जप्त करून ते टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे। तपासणी दरम्यान विना नंबर प्लेट टिप्पर व विनापरवाना वाळू वाहतूक करणारी वाहने आढळून आले आणि संबंधित वाहनावर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक निलेश अहिरे, शुभम मोठे व अक्षय पाटील तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती साळुंके यांनी सहभाग नोंदवला। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी अवैध वाहतुकीविरुद्ध महसूल विभाग, पोलीस विभाग व परिवहन विभागाची संयुक्त कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील असा इशारा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून दिला आहे।